नमस्कार मंडळी. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचे आपल्या या रविवारच्या सत्रामध्ये खूप खूप स्वागत. आणि खास आजचे जे पाहुणे आहेत ते आमच्या सगळ्यांच्या खूप जवळचे आहेत. एकतर आमच्या हृदयाच्या जवळचे म्हटलं तरी चालेल. कारण सर्वप्रथम सोनालीताई यांचे खूप आभार की त्यांनी आमच्या नुसत्या एका फोनवरती त्या हो म्हणाल्या की बाबा चालेल, आम्ही तुमच्याकडे सत्रावरती येऊ. त्याचबरोबर त्यांचं स्पेशल ओळख म्हणजे आमचे सद्गुरू श्री मंगेशदादा फडके यांच्या त्या पत्नी म्हणजे आमच्या गुरुमाऊली आहे. त्याच्यामुळे त्यांना बी एक सदर प्रणाम करून आमच्या आजच्या सत्राची आपण सुरुवात करणार आहोत. त्यांची एक छोटीशी ओळख, खरं छोटीशी म्हणणं हे खूप चुकीचं आहे, पण तरी एक छोटीशी एक ओळख सुरुवातीला त्यांनी जी मला लिहून दिली ते तेवढंच त्यांच्या त्यांच्या शब्दामध्ये मी मांडणार आहे. तर आजच्या ह्या आपला जो कीर्तनाचा जो प्रकार आहे, नारदीय कीर्तन ज्याला आपण म्हणतो, तो म्हणजे आपली कला, विद्वत्ता आणि त्याचबरोबर तुमची ओव्हरऑल जी बाकीची जाण असते एखाद्या विषयाची, हे सगळ्याचं सगळं संगम एकत्र असलेला हा हे कीर्तनाचा प्रकार आहे. आणि नारदीय कीर्तन सुरुवातीला मी जेव्हा पहिल्यांदा त्यांचं नारदीय कीर्तन पाहिलं होतं त्यावेळेला कीर्तन म्हणजे काय हा एक थोडासा वेगळा विषय आपल्या डोक्यात असतो. पण जेव्हा तुम्ही त्यांना प्रत्यक्ष जे हावभाव, त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव, त्यांच्या बोलण्यामधली ताकद, हे जेव्हा आपण ऍक्च्युली जेव्हा समोर प्रत्यक्ष बघतो तेव्हा ते असं खिळवून ठेवणारे 2 तास असतात. कसे जातात, वेळ कसा जातो हे कळत नाही. आणि मोठेच नाही तर लहानपण, लहानांना पण ते असा त्यांच्या कलात्मक दृष्टीने त्या खिळवून ठेवतात. तर त्यांची थोडक्यात संक्षिप्त ओळख करून द्यायची तर ह्या मूळच्या अमरावतीच्या असून गेल्या 28 वर्षापासून त्या बे एरियात कॅलिफोर्नियात राहत आहेत. शैक्षणिक पार्श्वभूमी त्यांची आर्किटेक्चरल इंजिनिअरिंग, बी आर्क फ्रॉम VRC नागपूर आणि MArch फ्रॉम CEPT अहमदाबाद. कीर्तन हा त्यांच्या दृष्टीने व्यवसाय नव्हे तर सगुण भगवंतांची भक्ती आणि साधनेचा एक पवित्र मार्ग आहे. त्यांच्या घराण्याला कीर्तनाची अखंड परंपरा लाभलेली आहे. त्यांचे वडील व काका, आजोबा आणि आत्ताच्या पिढीतले त्यांचे भाऊ असे सर्वच अत्यंत प्रतिभावंत असून आणि अभ्यासू कीर्तनकार देखील आहेत. ही परंपरा त्यांनीच श्रद्धेने पुढे चालवलेली आहे. माहेरी साधारण 150 वर्षाची परंपरा राबलेलं त्यांचं प्रभू रामचंद्रांचे मंदिर, तिथे वर्षभर विविध आध्यात्मिक कार्यक्रम होत असतात. आणि त्यातील रामनवमीचा वार्षिक महोत्सव हा खास असतो, विशेष असतो. आमचे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख यांच्या कृपेने त्यांच्या कीर्तनातील निरूपण अत्यंत वेदांत प्रचूर आणि तत्वज्ञानाने समृद्ध असं असतं. त्याचप्रमाणे नारदीय आणि वारकरी संप्रदायाचा सुरेख संगम अनुभवायला मिळतो. भारतात आणि अमेरिकेत विविध भक्ती सोहळ्यांच्या निमित्ताने त्यांना अनेक वेळा कीर्तन सेवेची संधी उपलब्ध झाली होती किंवा आहे राधत. बदलत्या सामाजिक जीवनात, गतिमान युगात आणि मनोरंजनाच्या असंख्य पर्यायांमध्ये कीर्तन ही आपली जी प्राचीन परंपरा, प्राचीन आध्यात्मिक परंपरा हरवू नये आणि कीर्तनाचा खरा उद्देश सगुण भगवंताची आराधना आणि निगुण तत्वज्ञानांचं स्पष्ट समजणाऱ्या भाषेतलं निरूपण यासाठी त्या निरंतर कार्यरत असतात. आणि मी जसं म्हटलं की ते जेव्हा आम्ही प्रत्यक्ष त्यांना कीर्तनामध्ये त्यांच्या समोर बसून जे बघितलंय त्याची एक मजाच वेगळी असते. ते तुम्हाला आज कळेलच की जेव्हा त्यांचं कीर्तन सुरुवात होईल तेव्हा त्यांचे हावभाव आणि त्यांच्या बोलण्याची शैली हे आपल्याला कसं खिळवून ठेवतं ते आता आपण बघूच. पुन्हा एकदा धन्यवाद सोनालीताई आणि तुमच्या समोर प्लॅटफॉर्म. सुरू करा. स्पीकर ओम गणपतये नमः. श्रीकुलदैवतायै नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सता वन्दिता.
पातु सरस्वती भगवती निःशेषजाढ्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र। आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वरासी। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। वंदे सीतारामं रामं वन्दे सीतारामं वन्दे सीतारामं। शुद्धं ब्रह्म परमं वन्दे सीतारामं। हेमावती हार शुद्धभिरामं हेमावती हार स्वजलपयोधर श्यामं श्यामं स्वजलपयोधर श्यामं। पदरज उद्धृत गौतमवामं दिनकर वंशज रामं रामं वन्दे सीतारामम्। विप्रः विभवा विरंवित श्यामम् विठ्ठलति तुकारामं रामं विठ्ठलति तुकारामं रामं।
प्रभु रामचंद्र भगवान की जय। ये सद्गुरु राया कीर्तनी, ये सद्गुरु राया कीर्तनी, ये सद्गुरु राया। कीर्तनी ये सद्गुरु राया। मती मंदमी काहीच नेणे, मती मंदमी काहीच नेणे, सांख्य अथवा न्याया कीर्तनी, सांख्य अथवा न्याया कीर्तनी, ये सद्गुरु राया कीर्तनी। मती मंदमी काहीच नेणे, ही नदी न परी मनास वाटे, इच्छा तव गुण गाया कीर्तनी, इच्छा तव गुण गाया कीर्तनी, ये सद्गुरु राया। एका विनवी जनार्दना ते, एका विनवी जनार्दना ते, निरंजनी चाराया कीर्तनी, निरंजनी चाराया कीर्तनी, ये सद्गुरु राया कीर्तनी। कीर्तनी ये सद्गुरु राया कीर्तनी। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु, जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु। जय जय गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु। गुरु महाराज गुरु, जय जय परब्रह्म सद्गुरु। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। रवि दीप हिरा दाखविती, रवि दीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संतांची या। रवि दीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संतांची या। त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, न कळे तो साचार ब्रह्मादिका। तापली चंदन निवविती कुडी, त्रिगुण तो काढी संत संग। माय बापे माय बापे पिंड पाळी यला माये। जन्म मरण जावया संत संग।
वचन वारी जन्म दुःख मिष्टान्न ते भूक निवारण. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे हो. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे. संत चरणी भावे रिघावया. संत चरणी भावे रिघावया. संत चरणी भावे रिघावया. पंढरीनाथ महाराज की जय. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे. कृष्ण हरे हरे. कृष्ण हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय जय रघुवीर समर्थ. सर्वप्रथम मी माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या चरणी इथूनच वंदन करते. त्याचप्रमाणे अमरावतीच्या परमपूजनीय मंदाताई गंधे यांच्या चरणीही इथूनच वंदन करते. आपल्या भाग्याने आज इथे उपस्थित असलेले सद्गुरू पदावर विराजमान असलेले परमपूज्य मंगेशदादा यांच्या चरणीही वंदन करते. आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ साधक बंधू भगिनी आपणा सर्वांना जे इथे प्रत्यक्ष उपस्थित आहेत आणि जे दूरस्थ पद्धतीने ह्या कीर्तन सेवेचा आनंद घेत आहेत सर्वांना मनःपूर्वक अभिवादन करते आणि आजच्या कीर्तन सेवेला प्रारंभ करते. आत्ताच सांगितल्याप्रमाणे आजची ही कीर्तन सेवा हे नारदीय पद्धतीचं कीर्तन आहे. हा एकपात्री प्रयोग नाही किंवा स्टँडअप कॉमेडीसुद्धा नाही. कीर्तनकार आपल्या वेदांतावर असलेलं प्रभुत्व दाखवण्यासाठी किंवा गायन वादनातील कौशल्य दाखवण्यासाठी किंवा आपली वाक्पटुता सिद्ध करण्यासाठी कीर्तन नाही. हा सगळा कीर्तनाचा एक भाग जरी असला, त्याची ही विविध अंग जरी असली, तरी मुळात कीर्तन ही समर्थ रामदास स्वामी महाराजांनी सांगितलेल्या नवविधा भक्तीपैकी एक भक्ती आहे. आणि ह्या कीर्तन भक्तीच्या माध्यमातून, कीर्तन सेवेच्या माध्यमातून आपल्याला परमेश्वराचं दर्शन घडावं ही मुख्य आपलीही तशीच इच्छा असली पाहिजे, असते. आणि हे कीर्तन त्यामुळे दर्शनासाठी असून प्रदर्शनासाठी नाही. तर आपण आपली मानसिकता तशी तयार करू आणि ह्या कीर्तन सेवेकडे त्या दृष्टीने आपल्याला भगवत प्राप्ती होण्याच्या दृष्टीने आपल्याला काय ह्यातनं शिकता येईल, काय शिदोरी मिळेल ह्याचा विचार करू, ह्याकडे आपलं जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करू. तर आजचं हे नारदीय पद्धतीचं कीर्तन असल्यामुळे त्यात पूर्वरंगामध्ये एका संतांच्या कुठल्या ओवी अभंगावर आपण तत्वचिंतन करतो आणि त्यानंतर त्याला अनुसरून कथाभाग आपण आख्यानामध्ये घेतो. तर आज आपण
संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा अभंग निरूपणासाठी घेतला आहे. त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांनी अतिशय वेगवेगळे दृष्टांत देऊन सत्संगतीचं, संत संघाचं महत्त्व विशद केलेलं आहे. त्यात तुकाराम महाराज म्हणतात, रवी दीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संतांचिया. काय महिमा त्यांचा वर्णू मी पामर, न कळे तो साचार ब्रह्मादिका. आधी आपण ह्या 2 चरणांचा थोडा विचार करू. अभंग मोठा आहे. आपल्या नियोजित वेळेमध्ये त्याला किती न्याय देता येईल ते आपण बघूया. पण आधी या 2 चरणांवरच आपण लक्ष केंद्रित करू. रवी, दीप आणि हिरा. हिऱ्याच्या प्रकाशात सुद्धा आपल्याला दृश्य जगताचं ज्ञान होतं. परंतु संत संग लाभला असता अदृश्य दर्शने संतांची या, जो परमेश्वर ह्या जगताचा पालनहार, त्याला जर जाणायचं असेल, जो आपल्याला दृश्य नाही, अदृश्य आहे, म्हणजे इंद्रिय गोचर तो नाही. आपण आपल्या 5 ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून त्या जोरावर त्या परमेश्वराचं दर्शन आपल्याला करून घेणं शक्य नाही. इतर अनेक पद्धतीची दर्शनं आपण करून घेऊ शकतो, परंतु प्रत्यक्ष परमेश्वराचं दर्शन हे केवळ संत संगतीमुळे शक्य आहे. अदृश्य दर्शने संतांची या. ह्या 2 चरणांचा विचार करताना आपल्याला ज्ञानेश्वर महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरीतल्या 16व्या अध्यायातली पहिलीच ओवी आहे. मावळवीत विश्वाभासू, नवल उदेला चंडांशू. ह्या ओवीची आठवण होणं स्वाभाविकच आहे. त्यामध्ये माऊलींनी त्यांचे सद्गुरू निवृत्तीनाथ ह्यांचं नमन सुरुवातीला आणि त्यांचं वर्णन करण्याकरता ह्या ओवीच्या माध्यमातून आपलं सद्गुरूंना नमन केलं आहे. मावळवीत विश्वाभासू. हा विश्व, हे सगळं विश्व, त्याचा सगळा पसारा, त्याचा आभास हा सकाळी सूर्य उगवल्यानंतर आपल्यासाठी दृश्य होतो, आपल्याला दिसतो. आणि जेव्हा सद्गुरू रूपी ज्ञान सूर्य उगवतात, नवल उदेला चंडांशू, अत्यंत प्रखर आणि नवल आश्चर्यजनक असा हा सद्गुरू रूपी सूर्य जेव्हा उदयाला येतो, तेव्हा काय होतं म्हणतात ज्ञानदेव माऊली, अद्वयाब्जिनी विकासू वंदू आता. अद्वैत कमळाचा विकास होतो. केव्हा हा विश्वाचा आभास ते मावळून टाकतात. दृश्य जगताचा आभास जो आहे तो पूर्णपणे नाहीसा होऊन मगच आपल्याला सद्गुरूंच्या कृपेने ह्या परमेश्वराचं, भगवंताचं दर्शन घडतं. आणि आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा दर्शन घेणं हा वाक्प्रयोग करतो, तेव्हा तो भगवंत आणि मी एकच आहोत असा एकरूपत्वाने अनुभव घेणे, ह्याला परमार्थशास्त्रात दर्शन घेणे असं म्हणतात. आणि ते केवळ संतांच्या संगतीमध्येच शक्य आहे असं प्रत्येक चरणामध्ये संत श्रेष्ठ तुकोबाराय सांगतात. पुढच्या चरणात म्हणतात, त्यांचा महिमा काय वर्णावा, काय महिमा वर्णू मी पामर, नकळे साचार ब्रह्मादिका. ब्रह्मादिकांना सुद्धा ज्यांचा महिमा पुरेसा कळला नाही, तर तिथे मी काय माझ्या तुटक्या फुटक्या शब्दात वर्णन करणार सद्गुरूंचं. समर्थांनीच म्हटलंय, सद्गुरुस्तवन समासामध्ये त्यांनी म्हटलंय, आता सद्गुरू वर्णवेना. सुरुवातच अशी आहे की आता सद्गुरू वर्णवेना. कारण सद्गुरूंचं वर्णन करणं मुळात खूप कठीण आहे. कारण जेथ माया स्पर्शो सकेना, ते स्वरूप मज अज्ञाना, काय कळे श्रीराम. जिथे मायेचा स्पर्शच नाही त्याचं वर्णन कसं करायचं. ब्रह्मादिकांना सुद्धा जे पूर्णपणे शक्य झालं नाही त्याचा
महत्त्व म्हणा, महती म्हणा, थोरवी म्हणा, पूर्णपणे सांगता येत नाही, तिथे तुमची आमची काय मती. असे हे संत आपल्याला जेव्हाही कधी कुठेही जर आपल्या लक्षात येईल, आपल्या साधनेमुळे म्हणा किंवा आपल्या एकंदरीत मानसिक जडणघडणीमुळे किंवा जे साधक ह्या साधना मार्गावर जात आहेत त्यांच्यासाठी सद्गुरू किंवा संतांचा संग हा कसा असतो, किती महत्त्वाचा असतो ते जाणतात आणि त्यांना त्यांची ओळखसुद्धा पटते. पण बरेचदा जेव्हा आपण या बाह्य जगतामध्ये, त्या जगताच्या आभासामध्ये हरवून जातो, तेव्हा आपलं ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष होतं. आणि म्हणून तुकोबाराय अशा पद्धतीच्या अभंगांमधनं आपल्याला सत्संगातीचं, संत संघाचं महत्त्व सांगतायत. आचार्यांचा एक श्लोक आहे विवेक चूडामणीमधला, दुर्लभम त्रयमेवैतद् दैवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वं मुमुक्षत्वं महापुरुष संश्रयः. 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ म्हणून आद्य शंकराचार्यांनी या श्लोकामध्ये वर्णन केल्या आहेत. एक मनुष्यत्वम, जे आपल्या सगळ्यांना प्राप्त झालेलं आहे, मनुष्य देह आपल्याला प्राप्त झाला आहे. दुसरं मुमुक्षत्वम, मुमुक्षत्व म्हणजे मोक्षाची तीव्र इच्छा. आणि तिसरी गोष्ट जी आपल्याला आहे अशी मला खात्री आहे, कारण इथे ह्या कीर्तन सेवेसाठी, श्रवण करण्यासाठी आपण सगळे इथे उपस्थित आहात, म्हणजे आपल्याला मुमुक्षत्वसुद्धा आहे. मग आता तिसरी गोष्ट जी सगळ्यात दुर्लभ आहे ती काय म्हटली आहे, महापुरुष संश्रयः. आता हे संत सद्गुरू काय करतात हो, त्यांचं कार्य कशा पद्धतीने चालतं आणि ते नक्की काय करतात हे सांगण्यासाठी 3 दृष्टांत दिल्यात. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये 3 वेगवेगळ्या पद्धतीने सत्संगतीचं महत्त्व, संत संगतीचं महत्त्व विशद केलं आहे. त्यामध्ये एका दृष्टांतात ते म्हणतात की तापविली तनू, जर शरीराला ताप आला असेल, निववी काय तर चंदन, चंदनाचा लेप जर आपल्याला ताप आला असेल तर तो शमू शकतो चंदनाच्या लेपाने. परंतु त्रिगुणाच्या पलीकडे त्रिविध तापातून जर मुक्त व्हायचं असेल तर त्यासाठी एकमेव उपाय म्हणजे संत संगती हाच होय. संतांच्या संगतीमुळे, संत म्हणा सद्गुरू म्हणा, सद्गुरू हे संत आहेतच आणि त्यामुळे संत सद्गुरू यांच्या संगतीमध्ये काय होतं तर आपल्याला त्यांच्या प्रेमळ रुजुतेचं, अथांग ज्ञानाचं दर्शन होतं आणि त्यामुळे आपल्या मनातली सगळी जाळी जळमटं किलमिश शंकेची नाहीशी व्हायला लागतात. आणि त्यांच्या पायी बसून आपण जर वेदांत विचार त्यांच्यासारख्या अधिकारी मुखातून श्रवण केला तर आपली प्रगती ही निश्चितच आहे. नाम साधना ध्यान साधना सांगतील श्री गुरु, नाम साधना ध्यान साधना शिष्य दक्षिणे कर्तव्याचा बोध मनासी करू, शिष्य लक्षणे कर्तव्याचा बोध मनासी करू. कोण असे मी मिळेल उत्तर, मिटेल शंका भली, शुद्ध निखळ ही परमार्थाची वाट असे चांगली, शुद्ध निखळ ही परमार्थाची वाट असे चांगली, शुद्ध निखळ ही परमार्थाची वाट असे चांगली. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आणि ह्या परमार्थाच्या वाटेवर, शुद्ध निखळ परमार्थाच्या वाटेवर जर आपण चालत राहिलो तर संत संगामुळे, सद्गुरूंच्या चरणी आपण पूर्णपणे लीन झाल्यामुळे काय होईल तर आपलं जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटका होईल, असं पुढच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात. त्याच्यासाठी त्यांनी आणखीन एक दृष्टांत दिला आहे की आपले माता पिता आपल्याला जन्म देतात, आपलं अतिशय मायेनी लाडानी पालन पोषण करतात,
त्यांच्यासारखी माया जगात कोणी दुसरे करू शकतील का हो? इतकी म्हणून मुद्दाम माता पित्यांच्या प्रेमाचं त्यांनी इथे दृष्टांत दिला आहे. पण ते आपल्याला एका जन्मापुरते असतात. माता पिता पुढच्या जन्मात कोणी बघितलं कोण आहेत, मागच्या जन्मातले आपल्याला माहिती नाही. परंतु संत सद्गुरू एकदा आपला हात त्यांनी धरला की आपलं पूर्ण काम होईस्तोवर, आपलं गंतव्यस्थान आपल्याला प्राप्त होईस्तोवर ते आपला हात सोडत नाही. आणि मुख्य म्हणजे आपलं भगवत दर्शन, जे तो भगवंत आणि मी एकच आहोत हा अनुभव आल्यानंतर त्याचा साईड इफेक्ट म्हणजे आपलं जन्ममरणाच्या चक्रातून सुटका, हा त्याचा साईड इफेक्ट आहे असे माझे सद्गुरू डॉक्टर काका नेहमी सांगतात. आणि म्हणून सद्गुरूंनी एकदा तुमचा हात धरला की जन्म जन्मांतरीचं काम तुमचं झालं. पूर्ण तुम्ही तुमच्या गंतव्यस्थानापर्यंत जाईस्तोवर सद्गुरू कधीही हात सोडत नाही. तुकडोजी महाराज आपल्याला माहिती आहेत, विदर्भातले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा एक अभंग आहे. गाडी चालली चालली सद्गुरू रायाची, गाडी चालली चालली सद्गुरू रायाची, तिकीट मिळेना तिकीट मिळेना कोणाला, तिकीट मिळेना कोणाला ज्याची पूर्वजन्मीची पुण्याई हो. गाडी चालली चालली सद्गुरू रायाची, धर्माभिमानी असावा देशाभिमानी असावा, नीतिमान तो असावा भक्तिवान तो असावा, तिकीट मिळेना तिकीट मिळेना कोणाला, तिकीट मिळेना कोणाला ज्याची पूर्वजन्मीची पुण्याई हो. गाडी चालली चालली सद्गुरू रायाची, भ्रष्टाचारी नसावा दुराचारी तो नसावा, सट्टेबाज नसावा फसवेबाज नसावा, तिकीट मिळेना तिकीट मिळेना या लोकांना, तिकीट मिळेना या लोकांना गाडीत बसण्याचे, गाडीत बसण्याचे, गाडी चालली चालली सद्गुरू रायाची, गाडी चालली चालली सद्गुरू रायाची, गाडी चालली चालली सद्गुरू रायाची. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. अशा पद्धतीने एकदा सद्गुरूंनी आपला हात धरला की आपलं काम झालं हे निश्चित. आणि म्हणून संत संगतीचं महत्त्व पुन्हा एकदा सांगताना पुढच्या चरणामध्ये तुकोबारायांनी मिष्टान्न भोजनाचा दृष्टांत दिला आहे की मिष्टान्न भोजनाने काय होतं हो, आपल्याला सगळ्यांना मिष्टान्न भोजन परमप्रिय आहे. म्हणून पुन्हा एकदा अशा दृष्टांतांच्या माध्यमातून त्यांनी पुन्हा पुन्हा संत सद्गुरूंच्या संगतीचं महत्त्व आपल्या मनावर ठसवलं आहे. मिष्टान्न भोजनाने सुद्धा तात्पुरतं भूक निवारण होतं, क्षुधा शांती होते, पण ती सुद्धा तात्पुरतीच, काही तासांनी पुन्हा आहेच. त्यामुळे
मिष्टान्न भोजनाला सुद्धा काही मर्यादा आहेत. मात्र संतांचे विचार आणि त्या विचारांमध्ये जर आपण सदैव स्वतःला त्या विचारांमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला तर हे जन्म दुःख पूर्णतः नाहीसं होण्याची शक्ती त्या संत वचनांमध्ये आहे. काय आहे, देह धारण केला म्हणजे त्याच्याबरोबर सुख आणि दुःख ही दोन्ही आलीच. आपण अनेकदा ऐकलाय. जोपर्यंत हा देह म्हणजे मी असं आपली दृढ श्रद्धाच म्हणूया ती असते आणि त्यामुळे ज्याच्याशी आपलं तादात्म्य, परमपूज्य मंदाताईंचं वाक्य आहे, ज्याच्याशी आपलं तादात्म्य तो करता. म्हणजे मला सदैव हा देह म्हणजे मी अशीच माझी पूर्ण जाणीव आहे. अनेक जन्मांचे संस्कार असल्यामुळे हा देह म्हणजे मी अशीच माझी पूर्णपणे खात्री आहे. आणि म्हणून ह्या देहाने केलेल्या कर्मातनं मला कर्तृत्वाचा अभिमान होतो. मी करता, मी भोगता ह्या सगळ्या भानगडी येतात का? कारण देह म्हणजे मी अशी माझी दृढ श्रद्धा असते. आणि संतांची मात्र पूर्णपणे ऐहिक जीवन, ऐहिकातल्या सगळ्या गोष्टींची नावडच म्हणूया, त्यांना अजिबात प्रेम नसतं. संत दिसती वेगळाले, परी ते स्वरूपी मिळाले. अनेक संतांची चरित्र आपण बघितली तर आपल्या लक्षात येईल, प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये परिस्थिती वेगवेगळी होती, परंतु त्यांना स्वरूपाशी सदैव अनुसंधान हे त्यांचं व्यवच्छेदक लक्षण. आणि म्हणून संत संगती आपल्याला मिळावी ह्याची आपण आता एकदा त्यांचं महत्त्व पटल्यानंतर आपलं एक महत्त्वाचं काम काय, तर काही केलं तरी संत संगती मिळवावी, विसंगती सहन करावी आणि कुसंगती टाळावी. संत संगतीचे 3 अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दे आपण म्हणूया. एक, ती केलेली संत संगती कधीही वाया जात नाही, अमोघ आहे. तिचा परिणाम दाखवता येणार नाही किंवा त्याचं पृथक्करण करून सांगता येणार नाही, पण परिणाम निश्चित होतो. अत्यंत दुर्लभ अशी ही संत संगती, पण तिचा होणारा परिणाम हळूहळू का होईना आपल्या प्रत्येकाच्या मनाच्या जडणघडणीनुसार, आपापल्या साधनेच्या नुसार ती किती होईल हा भाग थोडासा वेगळा, पण प्रत्येकाला संत संगतीमधनं नक्कीच त्याची उन्नती, साधना मार्गावर उन्नतीच होत जाते. आणि म्हणून तुकोबारायांनी शेवटच्या चरणामध्ये म्हटलं आहे की त्यांच्यापाशी न पाचारिता सुद्धा जावे, त्यांनी बोलवण्याची वाट बघू नये. कारण पुन्हा संतांनी मला बोलवावं असं मला जर वाटत असेल तर सगळं मुसळ, आत्तापर्यंत आपण जे काय श्रवण केलं ते मुसळ गेलं केरात. त्यामुळे आपल्याला जर ह्या शरीरातनं हा देह म्हणजे मी आहे ह्या संकल्पनेतनं पूर्णपणे बाहेर पडायचं असेल, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी असं संत सद्गुरू सांगतात. आणि म्हणून त्यांच्या संत चरणी भावे रिघावे असं म्हटलं आहे. संत सज्जन सद्गुरू ह्यांच्या चरणी लीन व्हावे, पूर्णपणे आपली अहंता सोडून. तरच काय होईल, समर्थांचं पुन्हा वचन आहे, अहंता सांडूनी स्वानंदे सुखे झाले, ह्या नरदेहाचे निसंबंधे उत्तम पावले बहुत पदे. आणि म्हणून ह्या संत सद्गुरूंचा संग आपल्याला मिळावा ह्या दृष्टीने प्रत्येकाने कार्यरत असावं आणि जेव्हा जेव्हा शक्य आहे तेव्हा तेव्हा संतांच्या चरणी मनोभावे पूर्ण शरणागत होऊन राहावे, जेणेकरून आपला परमार्थ मार्गावरचा प्रवास अधिक सुकर होईल. आणि हेच नेमकं
आजच्या निरूपणाच्या अभंगामध्ये संत श्रेष्ठ तुकोबाराय यांनी आपल्यासमोर हे विचार विशद केले आहेत, हे विचार मांडले आहेत. त्याचा आपण अगदी थोडक्यात विचार केला, कारण आपल्याला वेळेची पुन्हा मर्यादा आहे. तर आपण इथेच आज निरूपणाच्या तत्वचिंतनाच्या भागाला विराम देऊ आणि आख्यानाकडे वळू. तत्पूर्वी या अभंगाचं गायन करून आपण 2 मिनटं नामस्मरण करणार आहोत. रविदीप हिरा दावी ती देखणे, अदृश्य दर्शने संतांची या. रविदीप हिरा दावी ती देखणे, अदृश्य दर्शने संतांची या. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे. संत चरणी भावे रिघावया, संत चरणी भावे रिघावया, संत चरणी भावे रिघावया. पंढरीनाथ महाराज की जय. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण 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 श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता ह्या नामस्मरणानंतर आपण आजच्या कीर्तनाच्या उत्तर रंगाकडे म्हणजे आख्यानाच्या भागाकडे वळतो आहोत. आपण पूर्व रंगामध्ये सत्संगती संत संगतीचं महात्म्य सांगणाऱ्या अभंगावर विचार केला आणि त्या अनुषंगाने आता आपण एका संत चरित्राचा विचार करणार आहोत. अर्थात कुठल्याही संतांचं चरित्र
पूर्णपणे सांगणं, मांडणं हे, आणि त्याही कीर्तनाच्या उत्तर रंगामध्ये, म्हणजे अतिशय ठरलेल्या वेळेमध्ये. आणि इथे तर आपल्याला वेळेची अत्यंत मर्यादा आहे. त्या मर्यादित वेळेमध्ये जेवढं शक्य आहे तेवढं का होईना आपण एका संत चरित्राचा थोडासा विचार करणार आहोत, त्यातल्या एक दोन कथा प्रसंगांचा विचार करणार आहोत, जेणेकरून आपल्याला निरूपणातल्या अभंगामध्ये आपण जे तत्त्वचिंतन केलं तेच मुद्दे पुन्हा नव्याने भेटतील. काय आहे, आपल्याला सगळ्यांना भगवंताचं चरित्र गायन करायला खूप आवडतं, श्रवण करायला खूप आवडतं. कालच इथे गोपालकाला कीर्तनामध्ये कृष्णाच्या बाललीला ऐकताना अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळे हरवून गेले होते. केवळ कृष्णाच्या कथा ऐकताना, बघणंसुद्धा तिथे हा भाग नव्हता, स्क्रीनवर काही चित्र दिसत नव्हती, परंतु गोपाळकृष्णाचं चरित्रच इतकं मधुर आहे की आपण प्रत्येक जण त्यामध्ये बुडून गेला होता. असं भक्तांना भगवंताचं चरित्र आवडतं आणि तसंच भगवंताला भक्ताचं चरित्र आवडतं. भक्ताचं चरित्र ऐकत ऐकत भगवंतसुद्धा त्यात रममाण होतात असं म्हणतात. आणि म्हणून आपण आज संतांचं, भगवंताच्या भक्तांचं चरित्र घेतलं आहे मुद्दाम आख्यानासाठी. आणि त्यात हे ज्ञानेश्वर माऊलींचं जन्मवर्ष, म्हणजे 750 वर्ष पूर्ण होतात यावर्षी. त्यानिमित्ताने आपण ज्ञानेश्वर माऊलींना आवडेल, त्यांना आनंद होईल अशा संतांचं चरित्र श्रवणासाठी घेतो आहे. कोण होते? वेदांचे वैभव जगादाविण्यासाठी, वेदांचे वैभव जगादाविण्यासाठी, माधुर्य भक्तीचे गीत घेऊनी ओठी, माधुर्य भक्तीचे गीत घेऊनी, ज्ञानेश्वर कन्या भूवरती अवतरली, ज्ञानेश्वर कन्या भूवरती अवतरली, विश्वात समन्वय पहाट आता फुटली, विश्वात समन्वय पहाट आता फुटली, वेदांचे वैभव जगादाविण्यासाठी, माधुर्य भक्तीचे गीत घेऊनी ओठी. भगवंतांनी एकदा महर्षी नारद महाराज, ज्यांनी नारद भक्तिसूत्र हा ग्रंथ ज्यांचा आहे, ते महर्षी नारद महाराज एकदा नारायणाकडे म्हणजे भगवान विष्णूंकडे गेले आणि त्यांनी भगवंताकडे अशी मागणी केली की भगवंता, वेदांचं महत्त्व आणि भक्तीचं महात्म्य हे पुन्हा एकदा जगतामध्ये प्रस्थापित होण्याची आवश्यकता आहे. घराघरांमधनं भक्तीचं महात्म्य कळावं, भक्ती केली जावी, ह्या दृष्टीने काहीतरी आपण करावं. आणि तेव्हा श्री विष्णूंनी, नारायणाने गोलोकातली पंचलतिका गोपी तिला ह्या कार्यासाठी पाठवलं आणि तिने अवतार घेतला. कोण होते? समन्वय महर्षी, मधुराद्वैताचार्य, प्रज्ञाचक्षु,
ज्ञानेश्वर कन्या श्रीकृष्ण पत्नी संत गुलाबराव महाराज. आज ह्यांचं चरित्र मी म्हटलं तसं खूप कठीण आहे नियोजित वेळेमध्ये सगळ्या गोष्टी सांगणं, पण बऱ्याच लोकांना ह्या विभूतीची माहितीसुद्धा नसते, नावसुद्धा ऐकलेलं नसतं, आणि म्हणून त्यांची कमीत कमी थोडी का होईना तोंड ओळखच होईल, पण ती व्हावी ह्या दृष्टीने आज आपण संत श्रेष्ठ गुलाबराव महाराज मधुराद्वैताचार्य त्यांच्या चरित्राची थोडीशी माहितीच म्हणूया, आणि त्यात एक दोन कथाभाग एवढंच आपण आपल्या उपलब्ध वेळेमध्ये घेऊ शकू. तर हे प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज ह्यांचं पूर्ण नाव गुलाब गोंदूजी मोहोड. हे खरं मुळात राजपूत घराणं राजस्थानातलं, पण ते पुढे स्थलांतरित होऊन अमरावतीजवळ माधान येथे त्यांचं वास्तव्य होतं. तिथे त्यांचा जन्म त्यांच्या आजोळी झाला, माधानपासनं जवळ लोणी टाकळी येथे. आणि अतिशय गोड बालक. आता आपण नेहमीच बघतो की कुठलंही छोटं बाळ नेहमीच आल्हाददायी असतं, घ्यावंसं वाटतं, अतिशय प्रेम करावं असं वाटतं. तसंच हे छोटंसं बाळ, आणि त्याची विशेषता म्हणजे अत्यंत सुंदर डोळे आणि कुरळे केस. असं हे गोड बाळ, पण वयाच्या म्हणजे 1 वर्षसुद्धा पूर्ण झालं नव्हतं, 8व्या महिन्यामध्ये ह्या बाळाला डोळे आले. ते निमित्त झालं, आणि चुकून चुकीचं औषध डोळ्यात घातल्यामुळे त्यांची दृष्टी पूर्णपणे गेली. त्यांना अंधत्व आलं. हे कळण्यासाठी सुद्धा त्यांना महिनाभर लागला. आता तुम्ही विचार करू शकता काय दुःख झालं असेल त्यांच्या मातापित्यांना, की इतकं सुंदर बाळ, त्याचे सुंदर मनोहारी डोळे बघून तिथल्या आसपासच्या बायकांनी त्यांचं नाव गुलाब हे पाण्यातलं ठेवलं असून त्यांना सुंदर नारायण असं नाव त्यांनी दिलं होतं. इतकं त्या बाळाचं कौतुक आणि त्याचे सुंदर डोळे कुरळे केस यांचं कौतुक, आणि 8व्या महिन्यातच अशा चुकीमुळे त्यांची दृष्टी गेली. आता संतांच्या चरित्रातनं आपल्याला लक्षात येईल की किती दुःख त्यांनी सुद्धा सोचलं आहे. आता त्यांनी त्याला दुःखाचा दर्जाच दिला नाही हा भाग वेगळा, पण आपण आपल्या दृष्टीने बघितलं तर प्रत्येक संत चरित्रामध्ये अतिशय कठीण परिस्थितीचा सामना प्रत्येक संताला करावाच लागलाय. आपल्यालाच फक्त असं वाटतं की अरे बापरे, माझ्याच बाबतीत असं कसं झालं, माझंच असं का व्हावं, म्हणून आपण देवाशी झगडा करायला जातो. वरवर नमस्कार, आतून झगडा असं आपलं असतं. पण ह्या छोट्या गुलाबचे नेत्र दृष्टी गेली. पुढे 4 वर्षाचं वय असताना मातृछत्र हरपलं. बाळणपणाच्या आजारांमध्ये त्यांच्या आई आलोकाबाई त्यांचं निधन झालं. आता 4 वर्षाच्या ह्या अंध बालकाला कोण बघणार हो? काय असेल त्या काळात सुद्धा मातृछत्र हरपलं, दृष्टी गेलेली अशा बाळाकडे आता कोणी बघायचं? तर त्यांची सावित्री नानी, नानी म्हणजे आईची आई, तिला ते बाई म्हणायचे, त्यांच्याकडे त्यांचं वास्तव्य राहिलं. 4थ्या वर्षानंतर पुढे नानीकडे ते राहायचे. आता ही नानी त्यांचं अगदी मनापासून सगळं संगोपन करायची. यांना दिसत नाही बरं, डोळ्यांना दिसत नाही, आणि मात्र त्यांच्या पूर्ण बालपणामध्ये ते धावताना कधी अडखळले नाही, कुठे धडपडले नाही, धावत सुटायचे. त्यांची आजीच, नानीच त्यांना म्हणायची, अरे 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 गुलाब. गुलाबला त्या गुल्ल्या म्हणायच्या, प्रेमाने गुल्ल्या म्हणायच्या. अरे अरे गुल्ल्या, जरा बघ बघ, धडपडशील, पडशील पडशील. पण गुलाबराव महाराजांच्या बाबतीत असं कधीच झालं नाही
की ते धावताना म्हणा, चालताना म्हणा, कुठे अडखळले, पडले, असं कधीही झालं नाही. ते जेवायला बसायचे तेव्हा पटकन जेवण सुरू नाही करायचे. वय वर्ष 5-6 वय. पटकन जेवण सुरू करणार नाही. तर अरे अरे ये रे, ये ना, अरे इथे बैस, अरे ये इथे बैस, तर हे बघ माझ्या आजीने काय वाढलं, बाईनी कोणती भाजी केली आहे, हे बघ मी तुला भरवतो. ही नानी रोज ऐकायची. गुल्ल्या, अरे जेव ना पटपट, कोणाशी बोलतोयस तू? अगं बाई, तो आलाय ना, तो माझ्याबरोबर माझा मित्र बसलाय, तो जेवतोय, हा अर्धे घास त्या मित्राला भरवतोय. हा गुल्ल्या अर्धे घास आपल्या मित्राला. अगं बाई, तो इतका सुंदर दिसतो, हा रोज आपला असं काय करतो? त्या नानीला काही कळेना, सावित्री नानी, त्या आपल्या रोज स्वयंपाक करतायत, वाढतायत, आणि ह्याचं आपलं हे सुरू. अरे ये ना, आज आलाच नाही, ये ना रे, ये ना पटकन, मी तुला भरवतो. ती आजी म्हणाली, कोण आहे रे गुल्ल्या तुझा मित्र? सांग बरं जरा त्याच्याबद्दल. तिला वाटत असतं की आधीच अंध, आपल्या काहीतरी कल्पनेनुसार आपल्या भावविश्वात हा रमत असेल. कोण आहे रे तुझा मित्र? ती म्हणते ठीक आहे, त्याला त्याचा आनंद मिळतोय, ठीक आहे. पण एकदा ती शेवटी विचारते, कोण आहे रे तुझा मित्र, सांग बरं, कसा आहे तुझा मित्र? तो म्हणतो, अगं आजी, माझा मित्र इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे की त्याचं काय वर्णन करावं. वंशी विभूषित करान् नवनीरदाभात पीतांबरादरुणबिंब फलाधरोष्टात् पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परम किमपि तत्त्वमहं न जाने. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. अगं तो इतका सुंदर आहे माझा मित्र, इतका सुंदर आहे, मोरपीस लावून येतो, पितांबर त्यांनी परिधान केलेलं आहे, अतिशय सुंदर सावळा रंग आहे, कपाळाला चंदनाचा टिका आहे. मध्येच कधीतरी म्हणायचा, आजी, नानी, बाई, मला चंदनाची वाटी देते का गं? मी त्याला टिका लावतो, चंदनाचा त्याला टिळा लावला ना की तो खूप सुंदर दिसतो. आणि हे सगळं, आणि आजी म्हणायची, गुल्ल्या, मला तुझा मित्र दिसत नाही, तुलाच कसा दिसतो रे? विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. त्याची बाहेरचं जग बघण्याची दृष्टी गेलेली असली तरी ज्ञानदृष्टी, जिच्यामुळे त्याला दररोज जेवताना त्याच्याबरोबर भगवान श्रीकृष्ण आलेले असायचे, त्या नानीला काही कळायचं नाही. आपण सगळे त्याच गटात बसतो. तिला कधी कळलंच नाही की कोण आलं, आणि खरंच अर्धा हा सांडतो, काय करतो, पण आता हा बोलतोय असा. आणि दुसरा अनुभवाचा भाग म्हणजे जेव्हा हा जेवायला बसायचा आणि असा विशेष आनंदात असायचा, तेव्हा तिथे सुगंध पसरायचा आजूबाजूला, बुक्क्याचा, तुळशीचा सुगंध पसरायचा. आणि ती बाई म्हणायची तिला, आजी म्हणायची, अरे गुल्ल्या, मला बुक्क्याचा वास येतोय रे, बुक्क्याचा सुगंध येतोय मला. आणि हेच परमेश्वराच्या तिथे अवतीर्ण झाल्याचं एक चिन्ह आहे. एक विशेष देवता, भगवंत जेव्हा असे येतात तेव्हा तिथे असा सुगंध दरवळतो. आणि ह्याचा मात्र अनुभव नानीला नेहमी येत असे. असा हा गुल्ल्या वय वर्ष 5-6 असतानापासून आपल्या ज्ञानचक्षूंच्या बळावर भगवंत प्रत्यक्ष जेवायला बाजूला बसत असे त्यांच्या. आता ह्यांचं मी पुन्हा म्हटलं, खूप कमी वेळामध्ये मला सांगायचं आहे. वय वर्ष फक्त त्यांचा आयुष्याचा काळ म्हणजे 34 ते 35 वर्ष. 1881 मधला त्यांचा जन्म आणि 1915 मध्ये त्यांनी देह ठेवला. आणि असे केवळ 34-35 वर्ष ज्यांचा आयुष्यकाल होता, त्यांनी केवढं अफाट कार्य केलं. मी त्याचे फक्त 2-3 मुद्दे आपल्यासमोर मांडते वेळेअभावी. केवढं अफाट कार्य करावं त्यांनी.
एक म्हणजे त्यांनी, आता कुठून सुरुवात करावी हा प्रश्न आहे, पण मधुराद्वैत भक्ती त्याचे प्रणेते, त्यांनी शास्त्राच्या आधारावर ती सिद्ध करून दाखवली आणि त्याचा पुरस्कार केला. षडशास्त्र आपल्याला माहिती आहे, न्याय मीमांसा, ह्या षडशास्त्रांमध्ये गेल्या 2000 वर्षात कोणीही मौलिक भर घातली नव्हती आणि ती संत गुलाबराव महाराजांनी 6ही शास्त्रांमध्ये अत्यंत मौलिक अशी भर त्यांनी घातली आहे. एकही जगातला असा विषय नाही ज्याची त्यांना माहिती नाही किंवा ज्याचा त्यांना अभ्यास नाही. योग म्हणा, ज्ञान म्हणा, कर्म म्हणा, उपासना म्हणा, भक्ती म्हणा, कुठल्याही क्षेत्रामधल्या कुठल्याही साधकाने काहीही शंका घेऊन त्यांच्याकडे यावं आणि त्यांचं मौलिक मार्गदर्शन त्याला लाभत असे. त्यांनी त्यांचं लेखन म्हणजे अर्थात ते बोलत असत आणि 4 लेखनिक बसायचे लिहिण्यासाठी, कारण त्यांचा धबधब्यासारखा वेग होता बोलण्याचा की एक लेखनिक तर पूर्ण लिहूच शकत नव्हता. 4 जण बसायचे, पहिलं वाक्य हा लिहिल, दुसरं वाक्य पुढचा लिहिल, तिसरं वाक्य तिसरा, चौथं वाक्य चौथा, मग पुन्हा 5वं वाक्य पहिला, अशा पद्धतीने ते लिखाण होत असे. हे सुद्धा ते कितीही बोलत असत तेवढं सगळं लेखी स्वरूपात येऊच शकलं नाही. 2/3 भाग तर तो लिखित स्वरूपात सुद्धा आला नाही, केवळ 1/3 भाग लिहिला गेला आणि त्या रूपाने 130 पेक्षा जास्त ग्रंथ त्यांचे आज आहेत. त्यामध्ये 3,500 पेक्षा अधिक श्लोक आहेत, पद आहेत, अभंग आहेत, 27,000 ओव्या आहेत. इतकं प्रचंड विस्तार असलेलं वाङ्मय ज्यांनी निर्माण केलं आणि एका भाषेत नव्हे 4 भाषांमध्ये, मराठी, हिंदी, संस्कृत आणि ब्रज, ह्या 4 भाषांमध्ये त्यांची ही ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. ते लेखनिक म्हणायचे, महाराज तुम्ही थोडा हळू सांगा ना, आम्हाला लिहिता येत नाही हो. ते म्हणायचे, तुम्ही त्याची चिंता करू नका, तुम्हाला जेवढं शक्य आहे तुम्ही लिहा. त्या देवता बसल्यात ना, त्या ते सगळं लिहून घेत आहेत आणि योग्य साधक, योग्य भक्त असेल त्याला हे सगळं ज्ञान होईल. त्यांनी कधीच चिंता केली नाही की माझं कोणी लिहून घेत आहे की नाही, किंवा ज्या साधारण मनुष्याला ज्याची काळजी असते जास्त, त्याची त्यांनी कधीच पर्वा केली नाही. जेव्हा ज्याला योग्य वेळ असेल तेव्हा सगळं ज्ञात होईल, बस तुम्ही शक्य तितकं लिहा. असे हे गुलाबराव महाराज. आणि वयाच्या 8व्या वर्षीपासून लहानपणापासून त्यांना ज्ञानपिपासू वृत्ती एवढी होती की पुन्हा डोळ्यांना दिसत नाही, पण ग्रंथ विजय, पांडव प्रताप यासारखे ग्रंथ गोळा करून त्यांनी कोणाकडनं तरी वाचवून घ्यावे. आणि फक्त वाचनच जमत नाही म्हणून ते श्रवण करायचं आणि त्याचं पूर्ण विश्लेषण मनात तयार. त्यांचे शाळेमधले गुरुजी रामराव मास्तर, रामराव देशपांडे, तर त्यांच्याकडून ते संस्कृत ग्रंथ वाचायला त्यांच्याकडे जायचे. ते म्हणायचे, अरे गुलाब मला ह्याचा अर्थ नाही कळला. ते वाचायचे आणि हे त्यांना त्याचा अर्थ विशद करून सांगायचे. अशी विलक्षण त्यांची बुद्धिमत्ता. आणि हेच रामराव मास्तर, अजून गंमत मुलांसाठी एक सांगते की त्यांच्या काका आणि वडिलांनी ठरवलं की हा इकडे तिकडे दिवसभर फिरत असतो, ह्याला शाळेत घालायला पाहिजे आता, म्हणून ते शाळेत त्याला घालायला घेऊन जातात. त्यांना तिथे रामराव मास्तर, हे रामराव देशपांडे शिक्षक म्हणून पहिल्या काही दिवसात पहिल्या 1चा पाढा, 2चा पाढा एकदा सांगितला की हा म्हणणार, 3रा 4था इतकं पटापट त्यांचं ज्ञान ग्रहण करण्याची वृत्ती की 8,000 पेक्षा जास्त श्लोक मुखोद्गत झाले. शेवटी मास्तर म्हणाले, मला जितकं येतं तितकं मी तुला शिकवलं. 2 महिन्याच्या काळातच, 2 महिनेसुद्धा नाही. आता शक्य आहे का हो? शक्य आहे. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण सांदीपनी ऋषींच्या आश्रमात जेव्हा गेले, फक्त 64 दिवस राहिले. 64 दिवसामध्ये पूर्ण ज्ञान त्यांनी प्राप्त केलं.
तसंच गुलाबराव महाराजांची सुद्धा आपल्याला ही नवीन एक गोष्ट मुलांसाठी मुद्दाम सांगितली की असे अत्यंत ज्ञानी असे हे गुलाबराव महाराज. आणखीन एक महत्त्वाचा त्यांचं अनध्यस्त विवर्त हा शब्द आणि ही संकल्पना ही त्यांची, आणि हा शब्द वेदांतशास्त्रामध्ये त्यांनी आणला. भगवंताचा देह अनध्यस्त विवर्त कसा हे त्यांनी मांडणी करून सगळ्यांसमोर ते पूर्ण तर्काधिष्ठित पद्धतीने मांडलं. तर असे हे संत गुलाबराव महाराज. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी अनेक लोकांना त्यांच्या साधनेच्या काळामध्ये अनेक पद्धतीने मार्गदर्शन केलं. मी म्हटलं तसं कुठलाही विषय घ्या, कुठलाही भाग घ्या, योग घ्या, ज्ञान घ्या, उपासना घ्या, भक्ती घ्या, कुठल्याही पद्धतीने, इव्हन संस्कृती, इतिहास, काय कुठलं क्षेत्र त्यांनी सोडलं असं म्हणताच येत नाही. त्यामुळे कोणाचीच ह्यांच्याशी तुलनासुद्धा करता येत नाही असं यांचं अफाट चरित्र. केवळ म्हटलं तर भगवान व्यासांचीच त्यांची उपमा देऊ शकतो, कारण व्यासोच्छिष्टम जगत सर्वम आपण नेहमी ऐकलंय. अगदी त्याच पद्धतीने गुलाबराव महाराजांनी सांप्रत काळामध्ये अत्यंत मौल्यवान अशी भर सगळ्या शास्त्र ग्रंथांमध्ये घातली. आणि त्यांचं हे सगळं वाङ्मयसुद्धा आपल्याला माहितीच नाही, आपल्याला नावच त्यांचं मुळात माहिती नसतं, बाकीचा भाग तर सोडून देऊ. आणि म्हणून त्यांचं कमीत कमी आपल्याला थोडी का होईना तोंड ओळख व्हावी म्हणून हे संतचरित्र. तर ते वयाच्या 10-12व्या वर्षीच त्यांची महती लोकांना पटायला लागली. बाहेर लोक त्यांना मानायला लागले. 12 वर्षाचा मुलगा त्यांना महाराज म्हणायला लागले. आणि त्यांच्या उपदेश ग्रहण करण्यासाठी त्यांच्याकडनं काही ज्ञानप्राप्ती व्हावी ह्या दृष्टीने लोक त्यांना बोलवून घेत असत. मात्र घरी निंदकाचे घर असावे, शेजारी म्हटलं ना यांच्या घरीच होतं. घरच्यांना एक तर मातृछत्र लहानपणीच हरपलेलं, आणि जेव्हा ते 10 वर्षाचे झाले तेव्हा ते पुन्हा त्या सावित्री नानीकडून आपल्या घरी आले माधानला, कारण त्यांच्या वडिलांनी दुसरा विवाह केला. तेव्हा ते घरी आले माधानला आणि तिथून पुढे माधानला राहायला लागले. ह्यांची आता सावत्र माता त्या काळातली तुम्ही विचार करू शकता, अतिशय छळ त्यांना झाला. घरी कोणाचंही प्रेम मिळालं नाही अशी परिस्थिती. आणि बाहेर मात्र लोक त्यांना महाराज म्हणून म्हणायला लागले आणि त्यांचं दिव्यत्व जाणवायला लागलं. अजून एक त्यांची गंमतशीर गोष्ट म्हणजे बायका त्यांच्या नानीच्या घरासमोर पाणवठा होता, विहीर होती, पाणी भरायला यायच्या. त्यांच्या बांगड्यांच्या जोडव्याच्या आवाजावरून ते ओळखायचे, वसू आत्या तू आली ना. ते म्हणायचे तुला कसं कळलं रे, मी तर हाक पण नाही मारली, मी तर एक शब्दही नाही बोलली, तुला कसं कळलं मी आली म्हणून. तो म्हणतो तुझ्या बांगड्याच्या आवाजावरून. म्हणतो अरे बांगड्या तर सगळ्यांनीच घातल्या रे, सगळ्यांचे आवाज सारखेच येतात. ते म्हणतात नाही, प्रत्येकाच्या बांगडीचा आवाज हा वेगळा आहे. आणि आता विज्ञानाने हे आपल्याला स्पष्ट करून सांगितलं आहे की कसं एक प्रत्येकाच्या शरीराची एक फ्रिक्वेन्सी असते, स्पंदन असतात, असू दे आपण त्याच्यात नाही जाऊ. पण त्यावरनंसुद्धा तो लहानपणीच कोण आला आहे हे न सांगताच त्याला कळायचं. असे विलक्षण हे गुलाबराव महाराज. त्यांची हळूहळू महत्तता लोकांना कळायला लागली. ते आसपासच्या गावांमध्ये सुद्धा बोलवायला लागले, लोक त्यांना जायला लागले. आणि अशीच एक गावी ते गेले असताना तिथली आता गोष्ट आपण ऐकू. महाराज 2-3दा त्या गावात येऊन गेले. सज्जनांचं कसं आहे, केवळ त्यांना बघून सुद्धा माणसावर परिणाम होतो, ऐकून परिणाम होतो.
कारण संत संघाचं महत्त्वच आहे, त्यांची महत्त्वताच इतकी आहे की केवळ दर्शन, केवळ स्पर्श, केवळ माहिती, ज्ञान त्यांच्याबद्दल तेवढं जरी मिळालं तर आपल्यावर आपोआप त्याचा, आजच्या भाषेत सांगायचं तर पॉझिटिव्ह इफेक्ट, सकारात्मक परिणाम व्हायला लागतो. असे ते एका गावी गेले असताना तिथे हिराबाई नावाची एक गणिका होती. वेश्या व्यवसाय करणारी हिराबाई. तिने 2-3दा गुलाबराव महाराज तिथे आलेले ऐकले, त्यांच्याबद्दल थोडंफार ऐकलं आणि तिला असं मनातून वाटायला लागलं की त्यांचं मी दर्शन घ्यावं. पहा, नुसतं संत येऊन गेले, त्यांची जी काय थोडी 2-4 वाक्य माहिती कानावर पडली असेल तेवढी ऐकून तिला असं वाटायला लागलं की मी त्यांना नमस्कार तरी करायला जावं. मला या आयुष्यात मी एकही चांगलं काम केलं नाही, अत्यंत वाईट पद्धतीने मी आयुष्य जगली, अतिशय घृणास्पद पद्धतीने माझं आयुष्य गेलं आत्तापर्यंतचं. पण आता मला इथून वर उठायचं आहे. आता मला या घृणास्पद आयुष्यात राहायचं नाही, तसं जगायचं नाही. मला भगवंताचं दर्शन घ्यायचं आहे. भगवंताचं दर्शन होईल का मला माहीत नाही, पण कमीत कमी मला गुलाबराव महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे. निरोप पाठवला आधी, महाराज मला तुमच्या दर्शनाची इच्छा आहे, येऊ का? महाराज करुणेचा सागर आणि वय वर्ष 13. महाराजांचं वय फक्त 13 होतं तेव्हा. आणि महाराज म्हणाले हो येऊ देत. तिथले गावकरी आसपासचे जे होते त्यांनी तिची पूर्वपीठिका सांगितली की हिराबाई म्हणजे कोण आहे, अशी अशी आहे, गणिका आहे, ती येते म्हणते आहे. महाराज म्हणाले काहीच हरकत नाही, येऊ दे दर्शनाला, भगवंताचं वचन आहे. अपिचेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग. कोणीही असो, कितीही दुराचारी असो, सुदुराचारी, कितीही वाईट असो, पण त्याला जर एका क्षणाला असं वाटलं की मला भगवत प्राप्ती व्हावी, मला ह्या सगळ्या घृणास्पद आयुष्यातून वर उठायचं आहे, तिथून दूर व्हायचं आहे आणि भगवंताची प्राप्ती व्हावी असं मला मनापासून वाटतं. आणि असं वाटतं बरं, प्रत्येकालाच कधी ना कधी असं वाटतं का? ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातनः. तो ईश्वराचाच अंश आपण आहोत. त्यामुळे त्या हिरेला असं वाटलं की माझा आता उद्धार व्हावा, मला काहीतरी चांगलं पुढच्या आयुष्यामध्ये माझ्या हातून भगवंताची सेवा व्हावी, एवढीच इच्छा. आणि म्हणून तिने निरोप पाठवला. महाराज म्हणाले जरूर. आली, दुरूनच नमस्कार केला महाराजांना. महाराजांना सांगितलं, महाराज मी अत्यंत पापी आहे, अत्यंत वाईट कर्म मी आयुष्यभर केली, मला भगवंताची भेट काय दिसेल का ते सुद्धा माहिती नाही, ती काय असते हे माहिती नाही, आजपर्यंतच्या आयुष्यात भक्तीचा मला माहिती नाही, भगवंताचं नाम माहिती नाही, काहीही माहिती नाही मला. पण मला तुम्ही शरण द्या, मला तुम्हाला नमस्कार करण्यातच इतका आनंद प्राप्त झाला महाराज, मला काहीतरी उपदेश करा, मी काय करू, मला ह्या घृणास्पद आयुष्यातून वर उठायचं आहे, मला काहीतरी सांगा. आणि महाराजांनी तिला आधी व्यावहारिक दृष्टीने काय वागावं ते तिला आधी सांगितलं. आणि त्यानंतर ती म्हणते महाराज मला काहीतरी उपदेश करा. तर महाराज म्हणतात, ज्ञानदेवी गे हिरे सदा वाची, ज्ञानदेवी गे हिरे सदा वाची, पापनाशाची हीच वाट साची, पापनाशाची वाट हीच साची. माऊली ज्ञाना, माऊली ज्ञाना, माऊली ज्ञाना, माऊली ज्ञाना घेई तू मुखात, माऊली ज्ञाना.
तयांपाशी जाशील तू सुखात, तयांपाशी जाशील तू सुखात. काय कर, ज्ञानदेवी गे हिरे सदा वाची. हिराबाई ज्ञानेश्वर माऊलींचं नाम घेत राहा आणि ही ज्ञानेश्वरी घे. महाराजांनी तिला ज्ञानेश्वरी दिली आणि सांगितलं रोज ज्ञानेश्वरी वाचायची. ही घे ज्ञानेश्वरी. आता ती म्हणते, महाराज मला तर वाचताच येत नाही, कशी वाचू मी ज्ञानेश्वरी, कशी वाचू, मला तर एक शब्द वाचता येत नाही हो, कशी वाचीन मी ज्ञानेश्वरी. ही त्या काळची परिस्थिती होती, तिला वाचताच येत नव्हतं. आजकाल एका आजींना म्हटलं, अहो तुमच्याकडे ज्ञानेश्वरी मी कशी वाचू, मला संस्कृत कसं कळेल. बरोबर आहे, म्हणजे त्यातली भाषा आपल्याला आता संस्कृतसारखीच वाटते, पण आपल्याला हे सुद्धा माहिती नाही, अशी आपली वाईट परिस्थिती आहे. आपणही त्याच गटातले आहोत. असो, हिराबाई ही ज्ञानेश्वरी घ्या. आता मी कशी वाचणार महाराज, मला सांगा, मला वाचता येत नाही. महाराज म्हणतात, काही हरकत नाही, वाचता येत नाही ना तुला, काही हरकत नाही. ज्ञानेश्वरी उघडायची, प्रत्येक पानावर प्रत्येक ओवीवर बोट ठेवायचं आणि म्हणायचं ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, असं म्हणत म्हणत ज्ञानेश्वरी वाचायची. हिरेला इतका आनंद झाला. ज्ञानेश्वर माऊली हे नाम घ्यायचं आणि ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीवर बोट ठेवून ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, बस एवढंच कर. तिला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. तिला आधी वाटलं हे महाराज आपल्याला 2-4 शिव्या देऊन हाकलून देतील, इतक्या अशा मनस्थितीत ती आली. आणि तिला महाराजांनी अतिशय उत्तम उपदेश केला, व्यवहाराच्या दृष्टीने सुद्धा केला आणि पारमार्थिक प्रगती होण्याच्या दृष्टीने सुद्धा तिला हे साधन दिलं. आणि तिने दृढ निश्चय केला की आता महाराजांनी जे साधन दिलं ते अजिबात चुकवायचं नाही, त्यांचा शब्द खाली पडू द्यायचा नाही. ठीक आहे, 10 मिनिटात. गुरुदेव तव महनीय कृपा, गुरुदेव तव महनीय कृपा, गुरुदेव तव महनीय कृपा. मेरे जीवन का अवलंबन है, मेरे जीवन का बन है, बस एक यही मेरा बल है. गुरुदेव तव महनीय कृपा, गुरुदेव तव महनीय कृपा. कृपा. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. बस त्या दिवसापासनं हिराबाईंचं एकच ध्यास, एकच काम, एकच धंदा, काय, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली. नाम घेतल्याशिवाय कधीही अन्नप्राशन केलं नाही. आणि दररोज महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ज्ञानेश्वरीचं प्रत्येक पान उघडायचं, प्रत्येक ओवीवरनं बोट फिरवायचं, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, हाच तिचा उद्योग. दिवस रात्र तोच ध्यास, तिचा ज्ञानेश्वर माऊली हा श्वास झाला. आजपर्यंत कधी नामस्मरण न केलेली, भगवंताचं नाम जिच्या ओठावर कधी आलं नाही, अशी हिराबाई आपल्याला रत्नाकर दस्यू, म्हणजे वाल्या कोळी आपण म्हणून नावाने ज्याचं गोष्ट ऐकली आहे, त्याला रामसुद्धा म्हणता येत नव्हतं. मरा 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 तो म्हणत होता. का? कारण आयुष्यभर मारण्याचीच कामं केली. त्यामुळे तीच अक्षरं असून सुद्धा राम शब्द काही केल्या म्हणता येत नव्हता. त्याला नारद महर्षींनी मरे ती जप सर्वथा, ठीक आहे तू मरा मरा म्हण,
पण त्या मरा मरा म्हणण्यातनं त्याचा आपोआप राम 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 असं नामस्मरण घडत गेलं सद्गुरूंच्या कृपेने. तसं ज्ञानेश्वर माऊली हिचा श्वास ज्ञानेश्वर माऊली झाला. हळूहळू सगळ्या वाईट गोष्टींपासनं ती दूर झालीच महाराजांनी सांगितल्याप्रमाणे. आणि तिच्यामध्ये चांचल्य कमी कमी व्हायला लागलं. जसा नामस्मरणाचा जोर वाढला तिच्या मनाचं चांचल्य कमी व्हायला लागलं. शांत झालं मन. आणि जेव्हा मन पूर्णपणे शांत होतं, स्थिर होतं, तेव्हाच तिथे भगवंताची भेट होते, भगवंताचा लाभ होतो अशा शांत स्थिर चित्तामध्ये. आणि तशी हिराबाईची गत झाली. दुसरं काही नाही, 24 तास एकच काम, माऊली ज्ञानेश्वर माऊली. पुढे तिचा अंतकाळ जवळ आला. ती आजारी पडली तरी तिचं ज्ञानेश्वर माऊली चालूच राहिलं. आणि अगदी तिच्या आयुष्याचा अखेरचा दिवस आला. तिथे काही लोक जमली. तिने ज्ञानेश्वरी द्या हो मला, ज्ञानेश्वरी आपल्या उराशी. तशी तिच्या उराशी सदैव ज्ञानेश्वरी असायचीच. दिवस रात्र ज्ञानेश्वरी घेऊनच. जिने दररोज ज्ञानेश्वरीचं वाचन महाराजांनी सांगितल्याप्रमाणे केलं, ती ज्ञानेश्वरी घेऊन बसली म्हणजे आडवी असताना तिच्या उराशी घेतली ज्ञानेश्वरी. तिथल्या लोकांना सांगितलं, तिथल्या ठाकूरदास मंदिरातलं ज्ञानदेव माऊलींचं चरण तीर्थ आणा हो माझ्यासाठी. त्यांनी आणलं, ते प्राशन केलं. ज्ञानेश्वर माऊली. वाणीने एकच नाम ज्ञानेश्वर माऊली. आणि म्हणत्या लोकांना, आता मी जाणार आहे, पण माझी एक गोष्ट निरोप महाराजांपर्यंत द्याल. महाराजांना सांगा तुमची हिरा तिने तुमचा एक शब्द खाली पडू दिला नाही. तुमच्या हिरेने एक शब्द खाली पडून दिला नाही. बरं, आत्तापर्यंत मी ज्ञानेश्वर माऊली हाच माझा श्वास झालाय. आणि असं ज्ञानेश्वर माऊली असं करत म्हणत ती या देहबंधनातून मुक्त झाली. त्या दिवशीच महाराजांकडे ही बातमी आली आणि महाराजांच्या डोळ्यात अश्रू, ढसा रडू आलं महाराजांना. आणि महाराज म्हणाले, हिरेला सद्गती मिळाली. तिला अत्यंत उत्तम अशा साधना मार्गावर तिने आयुष्याचा शेवटचा काळ का होईना तिथपर्यंत ती पोचली. ती ज्ञानेश्वर माऊली ह्या नामामध्ये देहबंधन सोडून माझ्या माऊलीच्या मांडीवर जाऊन बसली हो. एवढी हिरा उच्च स्थानी जाऊन पोचली. कशाच्या बळावर? नाम घेतलं. का घेतलं? सद्गुरू संत त्यांनी सांगितलेलं नाम त्यांनी घेतलं. केवळ त्यांच्या चरित्राच्या बद्दल ऐकून तिला अशी इच्छा झाली. सत्संगतीचा महिमा, कुठून सत्संगतीचा महिमा कसा सुरू होतो आपल्याला कळत नाही, पण केवळ त्यांच्याबद्दल ऐकून तिच्या मनात अशी इच्छा झाली की भगवंताची प्राप्ती होईल का नाही माहीत नाही, पण मला ह्यांच्या चरणी लागू दे. तुका म्हणे, जवळी न पाचारिता जावे, संत चरणी भावे रिघावया. पूर्ण भावयुक्त अंतःकरणाने 100% शरणागत होऊन हिरा जेव्हा महाराजांकडे आली, तेव्हा महाराजांनी तिला, जिला भक्ती माहीत नाही, नाम माहिती नाही, कशाचं काही उपासनेचा गंध नाही, अशा हिरेला, एका अत्यंत नीच पातळीचं जीवन जगणाऱ्या हिरेला भक्ती मार्गाच्या एवढ्या उंच टप्प्यावर आणून बसवलं. असा हा सत्संग, अशी ही संत संगती अगम्य, अमोघ आणि दुर्लभ, ती तुम्हा आम्हाला सगळ्यांना मिळावी ही आपण सद्गुरूंच्या चरणी
मागणी करूया. आणि तोच भाग आपण आजच्या निरूपणाच्या अभंगामध्ये तत्वचिंतनाच्या रूपाने ऐकला. आता आपण निरूपणाच्या अभंगाचं भैरवीमध्ये गायन करू आणि त्यानंतर आपल्या कीर्तन सेवेला विराम देऊ. रवी दीप हिरा दाविती देखणे, रवी दीप हिरा दाविती देखणे, रवी दीप अदृश्य वचने संतांची या, अदृश्य दर्शने संतांची या, संतांची या, संतांची या, हरिदीप हिरा दाविती देखणे. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, तुका म्हणे जवळी संत चरणी भावे, रिघावया रिघावया रिघावया. रवी दीप हिरा दाविती देखणे, रवी दीप हिरा दाविती देखणे. पंढरीनाथ महाराज की जय. अशा पद्धतीने आपली आजची कीर्तन सेवा सद्गुरूंच्या चरणी आपण रुजू करूया. ह्या कीर्तन सेवेला मला ज्यांची अमूल्य साथसंगत लाभली त्यांची ओळख एकदा करून देते. संवादिनीवर आज मला साथ लाभली आहे माझे गुरुबंधू श्रीयुत आशिष धाराशिवकर. तबल्यावर साथीला आहेत श्रीयुत अजिंक्य कुलकर्णी. आणि टाळाची सुंदर साथ आज मला केली आहे चिरंजीव वर्धन विवेक वाळवेकर. आणि अशा पद्धतीने आमच्या सगळ्यांची मिळून झालेली कीर्तन सेवा परमेश्वराच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी रुजू करते, अर्पण करते. आपल्याला काही विचार आवडले असतील तर ते निश्चितच माझे श्रीगुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख ह्यांचेच आहेत. आणि काही चुका झाल्या असतील तर आपण त्या पोटात घ्यालच अशी माझी आशा आहे. एवढंच बोलते आणि आजच्या कीर्तन सेवेला विराम देऊया. जय जय रघुवीर समर्थ. खूप सुंदर सोनालीताई, खूप सुंदर. आणि तुमचे पुन्हा 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 आभार, कारण अशा प्रकारचं या प्लॅटफॉर्मवरती झालेलं हे पहिलंच कीर्तन आहे आणि पहिलीच सेवा आहे. सो तुमच्यासाठी म्हणजे तुम्हाला ऐकता ऐकता तुम्हाला तिथूनच चरण स्पर्श आणि खूप सुंदर वेगळ्याच विश्वामध्ये ॲज युजल घेऊन गेला. आणि आपल्या प्लॅटफॉर्मवरती खूप लोक आहेत, त्यांना काही तुम्हाला प्लॅटफॉर्म ओपन आहे, तुम्हाला जर का 5-10 मिनिटं असतील तर त्यांच्याकडून काही ऐकायचं असेल, विचारायचं असेल, कॉमेंट्स असतील तर. मला आमच्या BMM मेडिटेशन आणि सेल्फ केअर ग्रुपतर्फे तुमचे खूप खूप आभार मानायचे होते सोनालीताई. अगदी लहानपणी आळंदीला किंवा नगरला ऐकलेल्या कीर्तनाची आठवण झाली, जिथे मी आजीबरोबर गेलेली आठवते. आणि आजच्या काळात आम्हाला किंवा आमच्या नंतरच्या पिढीला अशा प्रकारचा अनुभव मिळणं हे अगदीच दुरापास्त आहे. त्यामुळे हा अनुभव घेताना आज खूप खूप भावनिक व्हायला होत आहे. आणि तुम्ही संत संगतीचं महत्त्व सांगितलं,
पण तुमचं बोलणं ऐकताना आम्हाला संतांचं दर्शन झाल्याचाच अनुभव आला. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. आणि मला खात्री आहे की आपल्या आज ज्या ज्या लोकांनी याचा अनुभव घेतला आणि हा व्हिडिओ जे बघणार आहेत त्या सगळ्यांनाच असं वाटेल. धन्यवाद. अंजली. जय श्रीराम सोनालीताई, तुम्हाला इथूनच नमस्कार करते. आता अलका आणि सायली म्हटली तसा खरोखर सत्संगतीचा अनुभव आला आणि याच्या पुढेही जो काही आम्हाला संतांच्या सद्गुरूंचा आणि सत्संगतीचा लाभ होईल त्याचा जरूर लाभ करून घ्यायचा निश्चय आणि त्याच्यासाठी खूप सारं मोटिवेशन आम्हाला आज नक्कीच मिळालं. तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि नमस्कार करते. आणि अजून एक सांगायचं आहे की ज्या लोकांना जे न्यूजर्सी न्यूयॉर्क एरियात आहेत त्यांनी अंजलीला कॉन्टॅक्ट करा, कारण सौ सोनालीताई आणि सद्गुरू मंगेश दादा आपल्याकडे येणार आहेत न्यूजर्सी न्यूयॉर्कच्या भागामध्ये. आणि त्यांचं वास्तव्य असणार आहे एप्रिलच्या 10 तारखेला 11 तारखेला. तर त्यांची स्वतःची कीर्तन सेवा आहे तिकडे. त्या सोनालीताईंची कीर्तन सेवा आहे 10च मला असं वाटतं शुक्रवार किंवा शनिवार आहे. तर प्रत्यक्ष बघायचं असेल तो प्रत्यक्ष अनुभव. आणि आजची जी टेक्निकल टीम होती तुमची सोनालीताई, खूप सुंदर त्यांनी आम्हाला काही कुठल्याही प्रकारचा अडथळा नाही, काही नाही, अगदी समोर बसल्यासारखं वाटत होतं. तर त्यांचे पुन्हा एकदा आभार. खूप सुंदररित्या त्यांची प्रदर्शित केलं. पण ज्या लोकांना ऍक्च्युली सोनालीताईंना अगदी जवळून बघायचंय, बसलेलं तिथे बसून तो अनुभव घ्यायचा आहे, तरी नक्की अंजलीला कॉन्टॅक्ट करा. ते एप्रिलमध्ये तिकडे येत आहेत, न्यूजर्सी न्यूयॉर्क भागामध्ये येत आहेत. नक्कीच नक्कीच. न्यूजर्सीच्या मंदिर आहे विठ्ठल मंदिर, मराठी दाम्पत्यांनी स्थापन केलेलं. तिथे सोनालीताईंचं 11 एप्रिलला शनिवार रोजी प्रत्यक्ष ईस्ट कोस्टवर त्यांचं कीर्तन आहे. तर तुम्ही जरूर संपर्क साधावा. आणि मंगेशदादांचा पूजनीय मंगेशदादांचं सुद्धा दासबोध, मनाचे श्लोक अशा विविध विषयांवर आपल्याला लाभ मिळणार आहे. तर त्याचाही तुम्ही जरूर लाभ घ्यावा. आणि एक प्रश्न आहे चॅटमध्ये की ज्या लोकांना सोनालीताईंचं कीर्तन ऐकायचं असेल परत किंवा इतर त्यांनी केलेलं काम बघायचं असेल तर ते कसं बघता येईल? तर यूट्यूब चॅनल किंवा अजून काही आहे का जे येऊ शकत नाहीत ऑल द वे तिथे त्यांच्यासाठी? हो, आहे. युट्यूब चॅनल आहे. आणि मला असं वाटतं त्याचं थेट प्रक्षेपण आहे की नाही ते अजून कल्पना नाही आम्हाला. पण त्यांचं स्वतःचं युट्यूबवरती बरीच कीर्तनं तुम्हाला बघायला मिळतील. लिंक मी पाठवते कीर्तनाची, कारण यूट्यूबवर तुम्ही सर्च केलं तर तसं कीर्तन सापडणार नाही. पण बरं. काही कीर्तनांच्या लिंक्स मी पाठवते. आणि सोनालीताई, तुम्हाला आम्हाला आमच्यासाठी काही आहे का सांगण्यासाठी? अरे बापरे. नाही, मला इतकी छान कीर्तन सेवा घडवून माझ्या हातून घेतली त्याबद्दलच मी खूप खूप ऋणी आहे तुमची. त्या निमित्ताने मला म्हणजे माझा स्वतःचा सुद्धा संत गुलाबराव महाराजांच्या चरित्राचा थोडा अभ्यास झाला. कारण मी अमरावतीचीच आहे. मला गुलाबराव महाराजांची माहिती, त्यांचं चरित्र हे सगळं माहिती होतं. पण या कीर्तनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मला अभ्यास करता आला आणि संत श्रेष्ठ गुलाबराव महाराजांचं चरित्र सांगताना एकच माझा हेतू होता, खरं तर माझी वाणी आणि माझं अंतःकरण शुद्ध व्हावं. तेवढ्यासाठी हे संत चरित्राचं आज गायन म्हणा, कथन म्हणा घडलं. आणि तो योग तुम्ही जुळवून आणला, त्यामुळे तुमचेच मनापासून आभार. नाही, हे खरंच म्हणजे आम्हाला आम्हाला कोणालाही गुलाबराव महाराजांबद्दल माहितीच नव्हतं. म्हणजे मला तरी माहिती नव्हतं. मला माहिती नाही की इथे अजून काही लोक आहेत ज्यांना कदाचित कल्पना असेल, पण आमच्यासाठी खूपच नवीन होतं सगळंच. कधीच कधीच माहिती नव्हतं याबद्दल. हो, विदर्भातल्या लोकांना सुद्धा सगळ्यांना गुलाबराव महाराजांची माहिती असतेच असं नाही. त्यामुळे पुण्या मुंबईकडे किंवा महाराष्ट्राच्या इतर भागात तर खूपच म्हणजे कठीण आहे. म्हणूनच हा विषय निवडला. आणि ज्ञानेश कन्या म्हणून माऊलींना सुद्धा त्या चरित्राच्या गायनाने आनंद होईल असा विचार करून, आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या 750 वर्ष पूर्ण होत आहेत जयंतीला, तर ते औचित्य साधून आज काहीतरी सेवा घडली याचा आनंद आहे.
मला असं वाटतं कोणाचा तरी हात वरती आहे. आयफोन हम्म. म्हणून कोणीतरी आहे. मला ऍक्च्युली मलाही सोनालीताई तुम्हाला हो, साष्टांग दंडवत सोनाली. प्रणाम आणि मंगेश दादा तुम्हालाही साष्टांग दंडवत प्रणाम. खूपच सुंदर कीर्तन सेवा होती. अभंगातून खूप काही शिकण्यासारखं होतं आणि गोष्टही फारच संतांना भेटायला जाण्यासाठी आमंत्रणांची वाट पाहू नये हे फारच आवडलं मला. खूपच सुंदर होतं कीर्तन. खूप खूप मनापासून धन्यवाद. अम, खूप प्रसन्न सकाळ गेली आमची. धन्यवाद सोनालीताई. जय श्री भावनाताई, तुम्हाला काही बोलायचं का? भावनाताई मोदी, तुम्ही म्युटेड आहात. बरं, त्या पुढच्या म्हणजे तोपर्यंत त्या अनम्यूट होत आहेत. हो, झालं. भावनाताई, तुम्हाला बोलायचं का काही? बरं, त्या पुढच्या आपल्या सत्राबद्दल एक पटकन सांगायचं होतं की पुढचं जे आपलं रविवारचं सत्र आहे ते आपले आधी ते येऊन गेलेत आपले स्पीकर, श्री अशोकदादा पाध्ये. ते आपल्याला त्यांनी त्यांचं जे पहिलं लेक्चर झालं होतं ते मला असं वाटतं शिवस्वरोदयवरती झालं होतं. आणि आता पुढचं जे आता पहिलं जे होणार आहे पुढच्या रविवारचं मार्च 1ला ते हस्तमुद्रेवरती आहे. तर अशोकदादांना त्यांचं फ्लायर आणि त्यांची माहिती आता येत्या सोमवार मंगळवारकडे येईलच. भावनाताई, तुमचा स्पीकरचा काही प्रॉब्लेम आहे का?